मित्रांनो, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून जे काही आंदोलन झालं त्यानंतर कराडे गुरुजींनी खूप चांगल्या पद्धतीने समजावून दिलं. त्यानंतर रविराज साबळे पाटील दादा जे आहेत ते सुद्धा शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं काम करतात, अतिउत्तम काम करतात. त्यांनी यांच्यामध्ये जो काही वाद चालू आहे आणि जे काही शेतकरी नेते म्हणून काम करतात किंवा जे शेतकरी नेते समजत नसतील, शेतकरी पुत्र समजतात, जे काही समजतात, परंतु ते शेतकऱ्यांसाठी एक मार्ग दाखवणारे मार्गस्थ आहेत, मार्गदर्शक आहेत. त्यांना विनंती आहे की शेतकरी हा कधी न काळानंतर एकत्र येतो, असा सहसा एकत्र येत नाही. त्यासाठी वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन, संस्था, गव्हर्नमेंट, प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीनं स्तरावरती काम केलं जातं, पण शेतकरी सहसा एकत्र येत नाही. आणि शेतकरी जेव्हा एकत्र येतो तर त्याला चांगल्या पद्धतीने, पद्धतशीरपणे समजावून देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं जर का आपण वाद करत राहू तर कुठंतरी हा शेतकऱ्यांपर्यंत एक चुकीचा संदेश जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वांग मात्र फेमस होतोय. ह्या वांग फेमस करण्यामध्ये काही उपयोग राहिलेला नाही आहेत. मग खूप चांगले काम करतात. आता काही गोष्टींमध्ये पोट भरण्यासाठी किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी काही उद्योग करावं लागतात. उद्योग म्हणजे चुकीचे नाही. जसं ज्ञानेश्वर खरात पाटील दादा काही ठिकाणी मार्गदर्शन करायला जात असतील, होऊ शकते, मला नाही माहिती ते काही चार्जेस घेतात नाही घेतात नाही माहिती. परंतु जसं रविराज साबळे पाटील दादा ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात, माहिती देतात, काही चार्ज घेत असतील. त्यासोबतच कराडे गुरुजी ते सुद्धा शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं काम करतात आणि तो सुद्धा एक शेतकरी पुत्र आहे. परंतु त्यांनी सुद्धा जेव्हा समजावून सांगितलं तेव्हा कुठल्याही पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी त्यांनी आणलं नाही. उलट त्यांनीच महाविकास आघाडीला बोलले की बा तुम्ही सुद्धा यायला पाहिजे होतं जे तुम्ही नाही आलेत, अशा पद्धतीने खडसावून समजावून सांगितलं. आणि शेतकऱ्यांचं जेव्हा आंदोलन होते, कुठलाही राजकीय पक्ष त्या ठिकाणी हस्तक्षेप किंवा कुठल्याही राजकीय पक्षाची भूमिका किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा मी त्या ठिकाणी पाहिलेला नाही. तर शेतकऱ्यांना एकत्रित आणि संघटित करण्यासाठी अहोरात्र तुम्ही प्रयत्न करताय आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी काम करतोय, कार्य करतोय, तर त्यांना एकत्र करावं दादा. तुम्ही असे वादविवाद कराल तर कुठंतरी शेतकरी भरकटला जाईल अशी विनंती आहे आणि कुठंतरी थांबवा हे सगळं, असं मला तरी वाटतं.